विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRTR BH कॉमर्स AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे ह्या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था ह्या टॉपिकविषयी आपण चर्चा करत आहोत. ह्या टॉपिकच्या विषयी चर्चा करत असताना आपल्याला मागील तासिकेला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र याविषयी चर्चा केली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग किंवा प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत. उदाहरणार्थ कोकण असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, असे एकूण 6 प्रशासकीय विभाग मिळून आपला महाराष्ट्र राज्य. म्हणजे महाराष्ट्राचे आपण तसे प्रशासकीय विभाग बघितले, म्हणजे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून बघितले, पण प्रादेशिकतेनुसार महाराष्ट्राला की काय वेगळेपण हे आपल्याला अभ्यासता येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण कशी बघितले की मागील पहिल्या 2 लेक्चरला बघितले की महाराष्ट्र राज्य की कसं निर्माण झालं किंवा महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी, किंवा कोणकोणत्या देश किंवा याचाही आपण प्रदेश करून गेलो. म्हणजे कोकण कशाला म्हणायचं, देश कशाला म्हणायचं, किंवा पश्चिम महाराष्ट्र कशाला म्हणायचं, याचाही आपण मागील तासिकेला विचार केलेला आहे. आता महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग काय आहे की प्रादेशिक म्हणजे थोडक्यात रिजनल, म्हणजे रिजन वाईज त्याला काही नावं दिलेली आहेत का, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. ह्या प्रादेशिक आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला बघायचं की कोणत्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघ की वेगवेगळे तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दाखवला आहे आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवले बघा, त्या ठिकाणी लिहिलं आहे खानदेश असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ, असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा बघूया आपण कोकण विभाग येतो, त्यानंतर दुसरा विभाग येतो आपला तो पश्चिम महाराष्ट्राचा विभाग, त्यानंतर पुढे येतो विदर्भ विभाग, त्यानंतर खानदेश आणि कोकण विभागाकडे. आता कोकणाला कोकण का म्हणायचं किंवा कोकण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं की सह्याद्री पर्वत असेल आणि अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीला आपण काय म्हणतो, कोकण असं म्हणतो. आणि कोकणामध्ये जर बघितलं, यानंतर आपण जाणार आहोत पश्चिम महाराष्ट्राकडं. आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करत असताना आपल्याला की पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या बाजूला असलेला पश्चिम महाराष्ट्र असंही आपण म्हणतो आणि हा प्रादेशिक विभाग आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असे हे की सह्याद्रीच्या किंवा ह्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास जो झाला आहे आणि ह्या विकास झाल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा हातभार लागलेला आपण दिसून येईल. आता ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग येतो, नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे पुणे विभागातील पुण्यातल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश, म्हणजे कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल यांचा आणि पुणे असेल यांचा पुणे विभागातील, आणि नाशिक आणि अहमदनगर हे नाशिक विभागातील, असे एकूण 7 जिल्ह्यांचा म्हणून हा तयार झालेला हा दुसरा आपला पश्चिम महाराष्ट्र. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं बघितलं की सर्वात मोठा विकासाचा वाटा आहे, म्हणजे एकूण 7 जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर हे झालं पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. आपण पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पुढचा भाग येतो जो खानदेश. आणि खानदेशमध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता खानदेश हा एक प्रादेशिक विभागाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध असा विभाग आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला एक खानदेश हा शब्द आहे. म्हणजे तापी खोऱ्याचा जर विचार केला तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव यांचा मिळून हा एक सुप्रसिद्ध असा जिल्हा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जिल्ह्यांचा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार आणि जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी तापी नदीचं खोरं आहे हे आपल्याला समजेल. आणि सर्वात महत्त्वाचं या 3 जिल्ह्यांना आपण खानदेश असंही म्हणतो गेलो आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सुपीक जमीन काळी असून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सुपीक आणि काळी असून त्या ठिकाणी कापूस आणि केळी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि यामध्ये समावेश होतो. यानंतर पुढे जाऊया आपण मराठवाडा. मगाशी सांगितल्याप्रमाणे मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये असणारे हे जिल्हे आपण बघितले. पण मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असं एक प्रादेशिक नाव आहे. हे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातून सर्वात मोठी नदी ही महाराष्ट्रातील गोदावरी नदी आपल्याला माहिती आहे. म्हणजेच मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास आपण मराठवाडा असंही म्हणू शकतो. तसा हा प्रदेश या भागामध्ये अतिशय वृक्ष प्रदेश आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या ह्या वृक्ष प्रदेशामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस कमी म्हणजे दुष्काळग्रस्त असा भागही आपल्याला म्हणता येईल.
त्यानंतर त्या ठिकाणी असणारी गोदावरी तीरावर नेवास असेल, पैठण असेल, अशी पवित्र तीर्थस्थानेही त्या ठिकाणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद विभागाचा समावेश या ठिकाणी आहे. आणि मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता हे वृक्ष प्रदेश म्हणजे वृक्ष प्रदेश असेल किंवा औरंगाबाद विभागाचाही समावेशामध्ये होतो. आता औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश या मराठवाडा ह्या प्रादेशिक विभागामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि ह्या म्हणजे एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढं जातं का विदर्भ का म्हणायचं, किंवा विदर्भाला एक नागपूर विभागास आपण विदर्भ असं म्हणतो, पण या नागपूर विदर्भाला एक व्यावहारिक नाव आहे वऱ्हाड, किंवा आपण काही माणसं म्हणतो की वऱ्हाडी माणसं किंवा अभिमानाने नागपूरकर असेही सांगतात. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या नागपूरचा वऱ्हाड नावाने संबोधलं गेलं आहे. आणि सुपीक जमीन, कापूस, त्यानंतर संत्री असा हा निकटचा जवळचा जर संबंध बघितला तर हा वऱ्हाड शब्दाशी येतो. आता ह्या विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती विभाग हे प्रादेशिक विभाग मिळून आपला नागपूर हा प्रादेशिक विभाग तयार झाला आहे. म्हणजे या विदर्भाचा जर विचार केला तर त्यामुळे जवळजवळ 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे कोणकोणते येतात त्यामध्ये येतो बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असा एकूण 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि त्यामध्ये नागपूर आणि अमरावती या प्रशासकीय विभागांचा देखील समावेश होतो. अशा प्रकारे नागपूर आणि अमरावती मिळून झालेला हा विदर्भाचा प्रादेशिक प्रकारे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग म्हणजे बघितले. त्यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल असे एकूण 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहेत. याविषयी कोणाच्या मनात काही शंका असेल तर आपले प्रश्न आपण खालील ईमेल आय डी दिला आहे bharatgadak@kthmcollege.ec.in यावरती आपण विचारू शकता. त्यानंतर पुढील तासिकेमध्ये आपण महाराष्ट्राची वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा महाराष्ट्र कसा वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये प्राकृतिक रचना असेल, नदी प्रणाली असेल, हवामान असेल, मृदा असेल, वनस्पती, पशुधन असेल, जलसिंचन असेल, त्यानंतर कृषी असेल, महाराष्ट्रातील कृषी कशा प्रकारची आहे, त्यानंतर ऊर्जा साधने कोणकोणते प्रकारची ऊर्जा साधने म्हणजे थोडक्यात जर बघितलं औष्णिक विद्युत किंवा अणुविद्युत असेल, किंवा त्यानंतर खनिज संपत्ती असेल, उद्योगधंदे असेल, त्यानंतर लोकसंख्या किंवा असणारे पर्यटन असेल किंवा वाहतूक सेवा असेल, या थोडक्यात ही महाराष्ट्राची वेगवेगळे वैशिष्ट्ये या वैशिष्ट्यांचा आपण पुढील तासिकेमध्ये विचार करणार आहोत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.